सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 44 अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 39. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशन आपले आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन करतो. आपलं ब्रीदवाक्य ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. या वाक्याचा थोडासा परामर्श आपण मागच्या भागामध्ये घेतलेला आहे. सातत्याने हे स्वतःला सांगणं फार आवश्यक आहे, नाहीतर सगळं असून सुद्धा आपण हरत राहू कायम. भगवंताला स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी वंदन. मागील श्लोकांमध्ये आपण पाहिलं की भगवंत उत्तर द्यायला सुरुवात करतोय आणि त्यांनी उत्तर देताना अर्जुनाने जो प्रश्न विचारलाय, जो आपल्याशी संबंधित आहे, की भगवंता तू जे म्हणतोयस ते सगळं मला कळतंय, परंतु जे ज्ञानी लोक आहेत ज्यांना हे सगळं माहिती असतं, ते अनिच्छेने का होईना, म्हणजे इच्छा नसताना सुद्धा त्यांच्या हातून का चुकीचं घडलं जातं, त्यांचे काय चुकीचे विचार का येतात आणि मग तशी ऍक्शन का घडते, ह्याच्या मागची कारण काय आहेत, असं त्यांनी अर्जुनाने भगवंताला विचारलंय. आणि त्यावेळेला भगवंतानी उत्तर दिलंय, काम एष क्रोध एष. हा जो काम आहे, ह्या ज्या इच्छा आहेत, या इच्छाच साऱ्या गोष्टींना कारणीभूत आहे. काम आणि क्रोध हा काही वेगळा भाग असू शकत नाही. हेही आपण मागच्या वेळेला बघितलं, की ज्या ज्या वेळेला मी इच्छा मनामध्ये धरतो किंवा प्रकट करतो, व्यक्त करतो, आणि त्या इच्छेला अनुरूप जेव्हा काही घडतं, त्यावेळेला मी सुखावतो, मला सुख प्राप्त होतं. त्या सुखातून पुन्हा नवीन इच्छा निर्माण होते. पुन्हा त्या इच्छेची तृप्ती झाली, की पुन्हा मी नवीन इच्छा धारण करतो. आणि हे सातत्याने चालू आहे. पण हेच त्या इच्छेच्या विरुद्ध काही घडलं, प्रतिकूल असं जर त्याला घडलं, समोरच्याकडनं जो अपेक्षित मला प्रतिसाद होता, तो तसा प्रतिसाद मिळाला नाही, की मग निर्माण होतो तो क्रोध. त्यामुळे क्रोध हा वेगळा नसून त्या इच्छेचंच प्रतिरूप आहे, हे भगवंत इथे ठामपणे आपल्याला सांगतोय. की जर तुला तुझा राग कमी करायचा असेल, तर तुला तुझ्या इच्छांना मर्यादा घालायला हवी. आणि हा इच्छांचा जो भाग आहे, तो रजोगुण समुद्भवा, रजोगुणातून उत्पन्न होतो. आता हा रजोगुण कुठून उत्पन्न होतो? तर रजोगुणाचा आपली सगळ्यांची हे जे गुणांची निर्मिती होते, ह्या गुणांची निर्मिती आपण काय खातो ह्याच्यावरनं अधिक होते. आता खाणं हे फक्त तोंडानी नाहीये, तर खाणं हे 5ही इंद्रियांनी आहे. ही 5 इंद्रिय आतमध्ये काय इनपुट देतात, काय माहितीचं आदान-प्रदान करतात, याच्यावरती कोणत्या गुणांची वाढ करायची हे निर्भर आहे. म्हणून आतमध्ये जाताना काय जातंय, हे आपल्याला जर थांबवता आलं, तर तुम्ही 100% तुमच्या गुणांवरती नियंत्रण मिळवू शकता. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे, की बाबा ह्या गुणांमुळेच हे सगळं घडतं आहे. आपण मागच्याही श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला सांगितलं, की 3 गुणांनी ही प्रकृती बांधलेली आहे आणि या प्रकृतीच्या अधीन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग मी गुणांवर कसं नियंत्रण मिळवायचं किंवा गुणांवर नियंत्रण मिळवलं पाहिजे हे मला कळलंय. पण कसं? ते मला जमत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला ही गोष्ट सांगितली, की जर तुला हे करायचं असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट कर, ती म्हणजे इंद्रियांचं मर्दन कर. इंद्रियांचा पराभव करायला शिक. ते होऊन देणार नाहीत इंद्रिय, परंतु ते निश्चयानं, निर्धारानं ते इंद्रियांवर मात केली पाहिजे, तरच ह्या गुणांवरती नियंत्रण मिळवता येईल. अदरवाईज हे गुण जे आहेत, हे अनियंत्रित आहेत आणि या गुणांच्या द्वारे आपलं आयुष्य घडतं. अनेकदा आपण आपल्या तोंडी सुद्धा, अनेकांच्या तोंडी सुद्धा हे ऐकलेलं आहे, की माझ्या नशिबातच असं नाही किंवा माझ्या नशिबात होतं, माझं नशीब, माझं भाग्य, माझं वगैरे, वगैरे हे सगळे शब्द आपण ऐकतो. हे सगळे शब्द आलेत कुठून? कोणी घडवलं हे नशीब? कोणी भाग्य ठरवलं? कोण ह्या भाग्याचा विधाता आहे?
ह्या सगळ्याचं उत्तर मागील श्लोकांमध्ये भगवंतांनी दिलंय, की हे प्रकृतीच्या अधीन आहे. प्रकृती हे सगळ्या गोष्टी घडवून आणते आणि ही प्रकृती ह्या गुणांनी युक्त आहे आणि हे गुण कसे नियंत्रित करायचे हे तुझ्या विवेकावर अवलंबून आहे. म्हणून तू जोपर्यंत तुझ्या आयुष्याचा ताबा घेत नाहीस, तोपर्यंत ह्या साऱ्या गोष्टी, नशीब, भाग्य आणि ह्या सगळ्या गोष्टी तू त्याच्यावरती अवलंबून राहशील आणि लाचार बनशील. म्हणून स्वतःला काय म्हणूया आपण आत्मनिर्भर बनवा. स्वतःची शक्ती जोपर्यंत तुम्ही समजू शकत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कायम हवालदिल व्हाल आणि म्हणून भगवंत आपल्याला सांगतो, की मग हा जो काम आहे, हा कसा निर्माण होतो किंवा याविषयी आता तो आपल्याला पुढील उत्तर देणार आहे. आजच्या श्लोकाकडे जाऊया. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेय दुष्पुरेणानलेन च. हे कुंतीपुत्रा, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायम शत्रू आहे. त्यांनी मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे. आता इथे ज्ञानी हा शब्द जो आहे तो अर्थात भगवंतानी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा वेगळ्या अ, संदर्भाने वापरलेला आहे आणि अर्थात तो ज्ञान कुठला आहे तर आत्मज्ञानाचा भाग आहे, की नेमकं मी कोण आहे हे मला का समजत नाही कारण ह्याला झाकून टाकलेलं आहे या कामाने. परंतु दैनंदिन व्यवहारात आपल्याला जर विचार करायचा असेल, तर ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे, ते म्हणजे माझं यश, माझं सक्सेस हे जे आहे, हे सक्सेस न मिळण्यामागचं कारण काय? तर माझ्या इच्छा. मी अभ्यासाला बसावं, अभ्यास करावा आणि त्यातनं यश संपादन करावं असं मी ध्येय निश्चित केलेलं आहे. परंतु माझा हा जो काम आहे, या ज्या डिझायर्स आहेत, या मला सतत प्रेरित करत राहतात. "अरे 2 मिनिटं मोबाईल बघ, जरा 2 मिनिटं पटकन जाऊन पाणी पिऊन ये. मग 2 मिनिटं बघ आई काय करतेय, बाबा काय करतायत, आणखीन हे काय करतोय, मित्राला फोन करून बघ त्याचं काय चालू आहे. ह्या माझ्या इच्छा मला त्या गोष्टीकडे ढकलतात आणि मग ह्या इच्छांच्या अधीन मी होतो आणि जे ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयापासून परावृत्त होतो. मग माझं ध्येय जे आहे, ते स्वामीजींनी सांगितलं, की सर्व शक्ती तुझ्यामध्येच सामावलेली आहे. पण हे शक्ती मग मला का मिळत नाही? माझ्यामध्येच सामावली आहे, तर मला त्याचा उपयोग का करता येत नाही? कारण ती झाकलेली आहे. जसं एखादं लाकूड जर तुम्ही बघितलं, तर त्या लाकडात अग्नी आहे का? असं जर आपल्याला विचारलं, तर आत्ता आपल्याला म्हणजे आपण म्हणू, की "अरे नाही, ते लाकूड तर काही पेटत नाहीये. या अर्थी त्याच्यामध्ये अग्नी नाहीये." पण ह्या लाकडाला आग लागू शकते का? 100% कारण त्याच्यामध्ये कार्बन आहे, त्यामुळे हे लाकूड जळू शकतं. म्हणजे तो अग्नी जो आहे, त्या लाकडामध्येच स्थित आहे. तो लाकडाच्या बाहेर नाही. गोष्ट एवढीच आहे, की त्याला पेटवणारी एखादी गोष्ट आवश्यक आहे. तेवढी जर त्याला मिळाली, तर तो 100% पेटू शकतो. त्यामुळे अग्नी जो होता, तो कुठेही लाकडापेक्षा बाहेर नव्हता. जो काही होता, तो लाकडामध्येच होता. वाफेचं इंजिन ज्यावेळेला बनवण्यात आलं, वाफेचा जेव्हा शोध लागला वाफेच्या इंजिनाचा, तर ती शक्ती कुठे होती? ती शक्ती तर वाफेमध्येच होती. पण ती वाफ ज्या पाण्याने बनली, त्या पाण्याकडे नुसतं पाहत राहिलो आणि जर विचारलं, या पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे का, की हे इंजिन चालवू शकेल? तर काही वेळेला आपल्याला म्हणावं लागेल, की नाही. पण त्याच पाण्यामध्ये ती शक्ती आहे, ज्याच्यातून ती वाफ तयार होईल आणि जे इंजिनाला मदत करेल. आज आपण सगळेजण इलेक्ट्रिसिटी वापरतो. इलेक्ट्रिसिटीचे सोर्सेस जे आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत नॅचरल. रिन्युएबल सोर्सेस आहेत किंवा अन्य अनेक पर्याय आहेत. तर ह्यांचं जर रॉ मटेरियल आपण पाहिलं आणि त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आहे का? असं जर विचारलं तर 100% आपण म्हणूया ह्याच्यात इलेक्ट्रिसिटी नाहीये. पण मग आपल्याला विज्ञानाकडे जावं लागेल. विज्ञानाने आपल्याला एक नियम सांगितला. त्या नियमाला मराठीमध्ये ऊर्जा अक्षयतेचा नियम, एनर्जी कन्झर्वेशन लॉ ही एक गोष्ट सांगितली, की ऊर्जा ही कधीही निर्माण करता येत नाही. एनर्जी ही कधीही तयार करता येत नाही. रादर ती कधी नष्टही करता येत नाही. ती संपूर्णही टाकता येऊ शकत नाही. आपल्यामध्ये जी शक्ती आहे, ही आपल्याला नव्याने क्रिएट करता येणार नाही. रादर ती नष्टही करता येईल. जी आहे आपल्याकडे ती एखाद्याची संपवून टाकूया
असा जरी आपण विचार केला तरी सुद्धा ते आपल्याला जमणार नाही. कारण ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे. आणि मग हाच एनर्जी कन्झर्वेशन लॉचा आधार घेऊन आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी सातत्याने केल्या जातात. शत्रू सुद्धा याचाच उपयोग करतो आणि तो म्हणजे पुढचा भाग, की एनर्जी निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही. मग काय करता येतं? एनर्जी एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये त्याचं रूपांतर करता येतं. आणि हा मोबाईल आपल्या शक्तीचं रूपांतरच करतोय. आपल्याकडे जे प्रचंड सामर्थ्य आहे, ते प्रचंड सामर्थ्य आपले हे रील्स बघण्यात, ते स्टेटस ठेवण्यात, आणखीन दुनिया करण्यामध्ये, सगळ्यामध्ये आपली एनर्जी सगळीकडं वाटली जातीये. आणि सगळीकडे हे वाटून जाऊन शेवटी रात्री झोपताना आपण विचार करतोय, "अरे, ही तर एनर्जी माझ्याकडे आहे असं म्हणतायत. कुठे एनर्जी?" अरे, ही एनर्जी नसेल तर विचार करा तुम्ही साधे डोळ्यांच्या पापण्या सुद्धा हलवू शकत नाहीत. साधा श्वासही घेता येणार नाही. साधं जे जेवलात ते पचन सुद्धा करता येणार नाही. आत्ता जसं मी बोलतोय, तुम्हीही बोलता दिवसभरात. हे बोलण्याची क्षमता येते कुठून? ही बोलण्याची एनर्जी येते कुठून? ही सगळी एनर्जी तर एकच असली पाहिजे. कारण एनर्जी कन्झर्वेशन लॉ तर हाच सांगतो. तो म्हणतो एनर्जी एकच आहे, फक्त त्याचं रूपांतरण होत असतं. मग माझ्याकडे जी शक्ती आहे, त्याच शक्तीच्या माध्यमातून मी बोलू शकतो. त्याच शक्तीच्या माध्यमातून मी रागावू शकतो. त्याच शक्तीच्या माध्यमातून माझ्या शरीराच्या सगळ्या हालचाली होत असतात. त्याच शक्तीच्या माध्यमातून माझी बुद्धी स्थिर राहू शकते. हे सगळं तर त्याच शक्तीने होतंय. पण माझी एनर्जी इतक्या रूपांमध्ये रूपांतरित झालेली आहे, की त्याचं ओरिजिनल फॉर्म जो आहे, जो मेन सोर्स आहे, तोच मी विसरून गेलोय. त्यामुळे भगवंत कुठे आहे असं शोधत बसला तर आयुष्यात कधी भगवंत सापडत नाही. याचं कारण भगवंत जिथे आहे तिथंच त्याला शोधावं लागेल. ती एनर्जी जिथे आहे तिथंच शोधावी लागेल. जरी आज तुम्हाला त्या पाण्यामध्ये शक्ती दिसत नसली, जरी आज त्या पाण्यामध्ये बर्फ होण्याची क्षमता आहे का? जे पाणी एखाद्याला मुका मार लागलाय, मसल पेन होतोय, तर ते बर्फानी शेकायला लागेल, पण तो बर्फानीच शेकावा लागेल. साध्या पाण्याचा उपयोग नाही. पण तो बर्फ त्या पाण्याचाच बनतो. एनर्जीच फक्त चेंज होते. यापलीकडे काहीही होत नाही. मग ही एनर्जी जी आहे, ही कशाने झाकली आहे? "आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणाम कामरूपेण कौंतेय." ह्या ज्या इच्छा आहेत, सतत तुम्ही बघा स्वतःचं अवलोकन करून, स्वतःचं ऑब्झर्वेशन करा दिवसभरातलं. की किती इच्छा आपल्याला होतात. क्षणाक्षणाला इच्छा होतात. आपण कल्पना करू शकणार नाही, मोजता येणार नाहीत, इतक्या इच्छा आपल्या तयार होतात. नुसतं आपण झोपायचं, डोळे बंद करून बसावं म्हटलं तरी सुद्धा डोक्यात नको-नको ते सगळे विचार यायला सुरुवात होतात. हे विचार येणं म्हणजे काय आहे? कुठेतरी ही इच्छाच असली पाहिजे. शांत बसवत नाहीये माझं मला. का बसवत नाही? कारण माझा हा काम जो आहे, या इच्छा ज्या आहेत, हा रजोगुण जो आहे, तो इतका माझ्यावरती आरूढ झालेला आहे, की माझ्या सत्वगुणांचा काही उपयोगच होत नाही. अतिशय अल्प प्रमाणात माझा तो सत्वगुण आहे. त्याच्यामुळे हा रजोगुण त्याला झाकून टाकतोय. मला वाटतंय हे सगळं माझ्या आयुष्यात चांगलं घडायला पाहिजे, सक्सेस मिळायला पाहिजे, माझं आयुष्य बदलायला हवं. सगळं मला वाटतंय. पण ह्या वाटण्याला तो रजोगुण जो आहे, तो काही तेवढं सहकार्य करायला तयार नाही. किंबहुना सात्विक गुणापेक्षा माझ्याकडे तामसिक गुणांचीच वाढ होते आणि मग माझं सक्सेस का मिळत नाही? म्हणून कुठेतरी जाऊन डोकं आपटायचं, कुठेतरी जाऊन हे करायचं, काहीच उपयोग नाही. म्हणून भक्तियोग ज्याला भगवंत सांगतो, त्याला भक्तियोगामध्ये तो आपल्याला लाचार व्हा आणि मग माझ्याकडे या, की "मी हारलो देवा, आता तू माझ्याकडं माझी मदत कर." असं तो कुठेही सांगत नाही. तो आपल्याला लाचार बनवत नाही, तो आपल्याला सामर्थ्यवान बनवत असतो. कल्पना करा कुठलेही आई-वडील असेल जे नेहमी मुलांचा चांगल्याचा विचार करतात. कुठले आई-वडील आपल्या मुलांचं वाईट व्हावं म्हणून त्याला मदत करत असतात? एकही नाही. तसंच हा भगवंत आहे ज्याने आपल्या सगळ्यांची निर्मिती केली. तो आपल्याला वाईट व्हावं, आपण कसे हारले जावोत आणि आपल्या आयुष्यात कसं वाईट घडावं आणि मग ते वाईट घडलं, की त्याने आपल्याकडे यावं. मग आपल्याकडे त्यांनी मागावं काहीतरी आणि आपण मोठेपणाने द्यावं, असं कुठल्याला वाटेल? कुठला भगवंत असा विचार करत असेल? कुठला म्हणजे एकच आहे भगवंत, पण तो का असा विचार करेल? तो उलट म्हणतो, "तू सामर्थ्यवान हो, कारण तू तर माझंच रूप आहे." आणि जे माझं रूप आहे, ते कधीही असमर्थ असूच शकत नाही. पण आपण त्या अग्नीला, आपण त्या शक्तीला ह्या कामरूपेण कौंतेय दुष्पुरेणानलेन च वाईट प्रकारे झाकून टाकलेलं आहे त्या शक्तीला आणि मग विचारतो देव कुठे आहे?
तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. जे आहे ते तुझ्यामध्येच आहे, पण जागा चुकतोय शोधण्याची. मी भीक मागतोय बाहेर, की मला शक्ती द्या, मला पॉवर द्या, मला कोणीतरी हे द्या, मला कोणीतरी ते द्या, म्हणजे माझं आयुष्य चांगलं घडेल. कोण देणार आहे तुम्हाला? कोणी नाही देणार. कारण ज्याच्याकडे असेल तोच देईल. तोही बिचारा त्याच अवस्थेमध्ये आहे. त्याचंही त्या कामवासनेने सगळ्या गोष्टी झाकून गेलेल्या आहेत. तो तुम्हाला कसा अग्नी देईल? हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आपण देवघरात उदबत्ती वगैरे लावतो किंवा शेकोटी पेटवायची आहे, चूल पेटवायची आहे. ते एका पेटलेल्या अग्नीवरनं दुसरा अग्नी पेटवला जातो. जिथं ज्योत लावलेली आहे त्याच्यावरनं अगरबत्ती लावली जाते. जी प्रज्वलित झालेली काडी आहे, त्या काडीनं ज्योत लावली जाते. म्हणजे ज्याच्याकडे असेल तो तुम्हाला देईल. ज्याच्याकडे नसेलच तो तुम्हाला कसं देईल? आणि तुम्ही मात्र त्याच्याकडे याचना करताय, "अरे द्या मला, द्या मला." आणि मग बघा मला कोणीच मदत करत नाही. अरे का कोणी मदत करावं? जो स्वतःचीच मदत स्वतः करू शकत नाही, त्याची मदत इतरांनी करावी अशी अपेक्षाच कशी ठेवावी? तुम्हीच स्वतःचे सगळ्यात मोठे शत्रू आहात. तुम्हीच स्वतःला मदत करू शकत नाही आहात. मग लोकांकडनं तुम्ही मदतीची अपेक्षा ठेवतातच कशी? आणि हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा सांगितलं. अनेक महान लोकांनी हे सांगितलं, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रश्न सोडवायचे असतील, तर आधी स्वतःला सक्षम बनायला शिका. स्वतः मदत स्वतःची करायला शिका. मग लोकं तुमची मदत 100% करणार. तुम्ही जर स्वतःलाच हारलेलं मानत असाल, तर जग तुम्हाला हारलेलं मानण्यासाठीच तयार आहे. उलट अजून त्याच्यामध्ये भर पाडेल, की कसे तुम्ही हारलेले आहात. तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आलात. तुमचं ध्येय आहे आणि स्वामीजींनी आपल्याला सांगितलं ध्येय हे नेहमी उच्च ठेवा. अधिक उच्च ध्येय ठेवा. कदाचित तुम्हाला आज ते जमणार नाही, पण त्या ध्येयाच्या दृष्टीनं सतत प्रयत्न करत राहा आणि सर्वोच्च ध्येय एकच, परमेश्वर प्राप्ती. त्या ध्येयासाठी आयुष्याला वाहून टाका. म्हणजे आयुष्य वाहून टाका याचा अर्थ काही सगळं सोडून निघून जा, असं अजिबात स्वामीजींनी कुठेही सांगितलेलं नाही. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या त्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जाणार. पण हा कामरूपी अग्नी जो आहे, ह्या ज्या डिझायर्स आहेत, मग मला असं करायचंय मग होत नाही. त्याला असं करायचंय ते होत नाही. का होत नाही? कोण मग अडथळे आणतंय तुम्हाला? तुम्हीच तुमचे अडथळे आहात. म्हणून याच्यावरती ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात, "तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊनी ठेले." हे जे ज्ञान आहे, ही जी एनर्जी आहे, ही जी पॉवर आहे, एक छानसं पुस्तक आहे जर तुम्हाला वाचायचं असेल तर ते हिंदी किंवा हिंदीमध्ये पण त्याचं अनुवाद आहे अवेलेबल. Googleवर पण मिळेल किंवा YouTubeवर त्याचे ऑडिओ बुक्स आहेत. पॉवर व्हर्सेस फोर्स. पॉवर व्हर्सेस फोर्स. विरुद्ध काय म्हणूया त्याला मराठीमध्ये शक्ती विरुद्ध बल. आपल्या आयुष्यामध्ये हे काय घडतंय? आपण फोर्स लावतोय, आयुष्य बदलत नाही. पॉवर हवी आहे. छान पुस्तक आहे. लेखकाचं नाव आता आठवत नाही. पण जरूर वाचा. जर मिळालं किंवा ऑडिओ बुक पण त्याचं अवेलेबल आहे. तेही छान आहे किंवा आय थिंक द पॉवर ऑफ फोकस असं काहीतरी एक आहे. आपली स्वतःची शक्ती ओळखणं आवश्यक आहे. म्हणून माऊली असे म्हणतात, तसे ज्ञान स्वभावतः निर्लेप आहे. आता निर्लेप हा शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक मराठी माणसाने सुरुवात केलेला उद्योग आहे. निर्लेपचा तवा पाहिजे, की ज्याच्यावर चिकटत नाही काही. सहज ते निघून येतं, की ज्याला ती गोष्ट चिकटूच शकत नाही ते तसं ज्ञान आहे. हे जे कामना आहेत, इच्छा आहेत, बघा इच्छा किती आहेत आपल्याकडे. ₹2 मिळाले तरी आपण स्वस्थ बसतो का नाही? 2चे 5 कसे मिळतील? मग आज जरा देवाकडे जायला लागलो. खरं तर देवाकडे आलेलो असतो सुख समाधान मिळण्यासाठी, शांतता मिळावी म्हणून. तिथं जातो आणि व्यवहार सुरू होतो. प्रपंच सुरू करतो. मग माझं तुझं, हा माणूस असा म्हणला, तो माणूस असा म्हणला. मग आता उत्सव करायचा आहे देवाचा. मग एक काम करूया आपण देणगी गोळा करायला सुरुवात करूया. अरे ₹10त काय होतंय? मस्त ₹100 पाहिजेत. ₹100 झाले की आपण हे करूया. तर मग मागच्या वेळेला 100 गेले. आता यावेळेला 1000 करण्याचा प्रयत्न करूया. 1000 मध्ये आणखीन काहीतरी कर. कारण आजकाल स्टेटसवालं युग आहे. काल ठेवलेलं स्टेटस आज शिळं झालेलं असतं. पुन्हा तेच स्टेटस ठेवलं की लोकं म्हणतात, "काय रे तुझ्याकडे दुसरे व्हिडिओ नाहीत वाटतं. सारखे-सारखे तेच ठेवतोय." मग ही
लोकांची जी प्रतिक्रिया येणार आहे म्हणून मला रोज नवीन स्टेटस पाहिजे. पण रोज नवीन स्टेटस कुठून येणार आहे? मला रोज व्हिडिओ काढले पाहिजेत, रोज फोटो काढले पाहिजे, रोज काही ना काहीतरी उद्योग केले पाहिजेत. मग कुठे मिळतील मला सोर्स? मला तर स्वतःला बनवता येत नाही. मग Instaवर जा, YouTubeवर जा, आणखीन ग्रुप जॉइन कर, आणखीन ग्रुप जॉइन कर. जे मिळेल तिकडनं जा. का? उद्देश एकच आहे. स्टेटसला व्हिडिओ पाहिजे. उदाहरण देतोय हां फक्त. असं तुम्ही तुमच्या जीवनाशी जरूर जोडून बघा. थांबणं माहीत नाही. का कालचा व्हिडिओ आज पुन्हा ठेवला तर काही प्रॉब्लेम आहे? खरं तर नसायला पाहिजे. म्हणजे कालच्या आता श्रावण सध्या चालू आहे. तुम्ही अनेकांचे स्टेटस बघाल. मग काय सोमवार आला, शंकराचे स्टेटस. मग ते मागच्या सोमवारी जे आहेत ते पुढच्या सोमवारी नाही आहेत. नवीन पाहिजेत काहीतरी. क्रेझ आहे आणि ह्याच्यावरती धंदा केला जातोय आणि आपण विकले जातोय सर्रास. आणि मग आपली शक्ती कुठे आहे? म्हणून बघा आज देवांकडे येणाऱ्यांची गर्दी का वाढतीये? प्रत्येक जण समस्यांनी ग्रस्त आहे. शोधतोय पर्याय. कुठं मिळेल मला? प्रत्येक देवाच्या दारात गर्दी आहे. बिचारा धावतोय, समाधान मिळावं. आज इथे मिळालंय, तर तिथे थोडा स्थिरावतो. मग हळू मग सॅच्युरेशन येतं. आता म्हणतो, "अरे, इथे मला काही होत नाहीये, माझे प्रश्न सुटत नाहीयेत." मग दुसरीकडे जा. मग तिथे पण, "अरे वाह! साईबाबांकडे गेलो, झालं काम." मग तिथे थोडा स्थिरावतो. पुन्हा काहीतरी येतं, "अरे, इथे होत नाही, मग आता परत जा." या समस्या अशा कधीच सुटणार नाही. पण याला अंतच नाहीये. जगाच्या निर्मितीपासून समस्या आहेत. जर नसत्या तर मग देवदानव युद्ध झालं नसतं, अमृत मंथन झालं नसतं, असं काहीच झालं नसतं. तर सगळेच सुखी असते तर. समस्या आहे म्हणून तर देश चाललाय किंवा जग चालू आहे. विचार करा, कल्पना करा, आपल्या आयुष्यात सगळंच सुख असतं तर आपण कामही केलं नसतं. घरी बसून राहिलो असतो निवांत. समस्या आहेत, पोटाची भ्रांत आहे म्हणून तर आपल्याला धावावं लागतं, कष्ट करावे लागतात. सगळ्यांनाच. जर हे पोटच देवाने दिलं नसतं तर किती छान होतं. मस्त निवांत बसून राहिलो असतो. नाही, हेच तर आयुष्य आहे. यातनंच तर शिकायचं आहे. पण हे सगळं झाकलेलं आहे. सक्सेस तुमच्याकडेच आहे. कव्हर अप झालाय. आधी अते जिणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे राग द्वेषा. पुन्हा राग द्वेष शब्द माऊलींनी वापरलाय. अगोदर यांना जिंका. कोणाला? वरती म्हणलंय तसं. काम, क्रोध. हे षड्रिपू आहेत. त्या षड्रिपूंना आधी जिंका. मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. मगच सक्सेस आहे. मग कधीतरी निवांत बसा. स्वतःची ध्येय, स्वतःला काय आयुष्यात अपेक्षित आहे, ते लिहून काढा. ते लिहिल्यानंतर त्याची वर्गवारी करा, की खरंच मला जे हवंय, ते खरंच हवंय का मला? का फक्त जगाला वाटतंय म्हणून ते हवंय? कोणाची इच्छा आहे नेमकी ते मला हवंय याची? लोकांसाठी करायचं आहे का स्वतःसाठी जगायचंय? बरं माझ्यासाठी पण करायचं आहे. पण ती खरंच माझी गरज आहे का? जसं मगाशी उदाहरण दिलं, ते स्टेटसला व्हिडिओ पाहिजे म्हणून मी धावतोय. पण खरंच ते स्टेटसला व्हिडिओ ठेवणं आवश्यक आहे का? बरं ठीक आहे ठेवायचे आहेत मला. मग रोज ते बदललेच पाहिजेत का? स्वतःलाच प्रश्न विचारा. आपोआप ही चाळणी स्वतःची स्वतःलाच जर लावली, दुसऱ्याची गरजच नाही आपल्याला. विचारा स्वतःला, की हे असं करून आपल्याला काय मिळतंय? किंवा आपले जे काही ध्येय असतील, त्याच्यामधले जे काही आपण वागतो आहोत आणि असं करत तुम्ही हळू त्या सात्विक गुणांकडे याल. मग चांगल्या-चांगल्या लोकांची पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, तुकारामांची गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, आणखीन काय वाचा. त्यातनं तुम्हाला ध्येय काय आहे? ध्येय काय असायला हवं? ते केल्याने काय प्राप्त होतं? अचीव्हमेंट्स काय असायला हव्यात? ह्या गोष्टींची क्लॅरिटी येत जाईल. आणि मग हळू आपण ज्याला माझं ध्येय असं म्हणतोय, ती कदाचित ती माझी नाहीये. ती समाजाने माझ्यावर लादलेली माझी ध्येय असतील. आणि म्हणून ही सारी संत मंडळी आपल्याला मूळ ध्येयाकडे नेहमी जाण्यासाठी प्रयत्नशील राहिली. याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. हा विचार तुमच्याही आयुष्यात तुम्ही कायमस्वरूपी ठेवा. खूप छान होतं याने. आपण प्रत्येक जण आहे ना, एका पायरीवर आहोत. वैचारिक पायरी आहे, भावनांची पायरी आहे, इमोशनल लेव्हल आहे, थॉट लेव्हलची एक पायरी आहे. अशा वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. आता ज्या पायरीवर मी उभा आहे, त्या पायरीवर कदाचित तुम्ही उभे असालच असं काही सांगता येत नाही. तुम्ही कदाचित खाली असाल, कदाचित वरती असाल.
आता मी ज्या पायरीवर उभा आहे आणि मग जर तुम्ही माझ्यापेक्षा वरच्या पायरीवर उभे असाल, तर तुम्ही वर गेलाय, तुमचं कर्तव्य बनतं, तुम्ही मला वर येण्यासाठी प्रवृत्त करा. मला धीर द्या, मला प्रोत्साहित करा, की "अरे वर ये." पण ते मला तसं येणं जमणार नाही, कारण ते कठीण वाटणार मला. नको, मी आहे तिथंच बरा आहे. मग मला हात द्या. तुम्ही आज जे विचार करता, तुम्हाला जो पूर्ण ब्रह्ममध्ये काम करताना मी उदाहरण देताना सांगतोय, तुम्हाला छान वाटतंय. हे का छान वाटतंय हे कधीतरी स्वतःला विचारा. काही वर्षांपूर्वी स्वतःचाच आयुष्यात डोकवा 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आधी. असं आपल्याला वाटत होतं का? त्याही अधिक जा. त्याही आधी जा. जेवढं जाता येईल तेवढं मागे जा. नाही, आधी नव्हतं असं वाटत. हळू-हळू, हळू-हळू ते वाटत गेलंय. मग माझ्यामध्ये हा बदल व्हायला इतकी वर्ष लागली. मी एका पायरीवरनं दुसऱ्या पायरीवरती यायला मला बऱ्याच वर्षांचा संघर्ष करावा लागला. मग त्यासाठी मला चांगल्या लोकांची संगत मिळाली. चांगली पुस्तकं वाचनात आली. मी चांगल्या ठिकाणी बघायला गेलो, फिरायला गेलो. आणखीन काय गोष्टी बघितल्या असतील, काही चांगले पिक्चर पाहिले असतील, चांगले व्हिडिओज पाहिले असतील. अशातनं हळू माझी वैचारिक लेव्हल वाढत गेली आणि आज मला ते करावसं वाटतंय. पण जेव्हा आपण दुसऱ्याला सांगायला जातो, त्यावेळेला तो म्हणतो, "हट, मला नाही करायचं असलं." त्यावेळेला त्याच्यावरती आपण काय करतो? राग, त्याच्याविषयी तिरस्कार व्यक्त. काय याला काही उपयोग नाही, कितीही सांगा. विचार करा स्वतःच्याच आयुष्याकडं. 10 वर्षापूर्वी आपण पण तिथेच होतो. आपल्याला जर कोणी हात दिला नसता, आपल्याला जर हे कुठले व्हिडिओ, पुस्तकं, माणसं, संगत हे जर मिळालं नसतं, तर आजही आपण त्याच पायरीवर राहिलो असतो. मग त्याच्या आयुष्यात ते येण्यासाठी काही करता येईल का आपल्याला? असा सातत्याने प्रयत्न करत राहा. पण जेव्हा हे घडेल, जसं तुमची प्रोसेस घडली आहे, त्या 10 वर्षात हा बदल तुमच्यामध्ये झालाय. आज तुम्ही ज्या पातळीवरती आहात, 100% जर तुम्ही चांगल्या लोकांमध्ये राहिला, चांगली पुस्तकं वाचत राहिला, चांगल्या सगळ्या गोष्टींचा भरणा तुम्ही करत राहिलात, तर येणाऱ्या 5-10 वर्षानंतर तुम्ही पुढच्या पायरीवर नक्कीच गेलेले असाल. आणि त्यावेळेला मागे वळून पाहताना तुम्हालाच तुमचं हसू येईल. की अरे, आपण काय विचार करायचो? किती चुकीचे विचार करायचो? हे का वाटतं? कारण लेव्हल बदलली आहे. मग ती समोरच्याची लेव्हल तशी नाहीये. ती भावनिक लेव्हल तुमच्या एवढी तेवढी प्रगल्भ नाहीये. त्याला हात द्या. कधीतरी अशी पुस्तकं त्या व्यक्तीला भेट देत जा, जी तुम्ही वाचली असतील, ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली असेल. ती पुस्तकं त्याला देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जिथे जात असाल, त्या ठिकाणी त्याला नेण्याचा प्रयत्न करा. "चल रे माझ्याबरोबर." कदाचित एखाद्या वाक्याने त्याचं आयुष्य बदलेल. काहीही घडेल. प्रयत्न करत राहा. तुम्हालाही 10 वर्ष लागली ते बदलायला. हे उदाहरणासाठी आहे. कदाचित तुम्ही एका दिवसात पण बदलले असाल. माझं काही म्हणणं नाही त्याच्यावरती. तुम्ही सर्वतः श्रेष्ठ पण असाल. माझं काहीही म्हणणं नाहीये. पण तुम्हालाही काहीतरी वेळ लागलाय, ह्याच्यावरती पहिला विश्वास ठेवा. समोरच्याकडनं एका झटक्यात ते होईल ह्याची अजिबात अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला एका दिवसात ज्ञान झालं म्हणजे समोरच्याला एकाच दिवसात व्हावं अशी अजिबात इच्छा ठेवू नका. कारण त्याच इच्छेतून येतो क्रोध, की मी एवढं तुला सांगून सुद्धा तुझ्याकडनं तू करतच नाहीस. राग होतो, मग तिरस्कारामध्ये त्याचं रूपांतर होतं. मग हळू तो राजसिक गुण तामसिक गुणाकडं डायव्हर्ट व्हायला लागतो. त्याचं जे रूपांतरण आहे ते राजसिक वरनं तामसिकमध्ये होतं आणि मग क्रोध, मत्सर, मोह असे अनेक सदरीप आपल्यावरती हावी व्हायला लागतात. म्हणून माऊली असं म्हणतात, "आधी याते जिणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे राग द्वेष." परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही. यांना हरवणं अशक्य आहे. म्हणून नियंत्रण आपल्याला अनेकदा असं सांगण्यात येतं, "षड्रिपूंवर मात करा." व्हिच इस इम्पॉसिबल. ते कधीही मात केली जाऊ शकत नाहीत. कधीही त्यांचा पराभव करता येणार नाहीत. कारण या षड्रिपूंशिवाय आपण जगणं सुद्धा जमणार नाही आपल्याला. बघा बरं विचार करून, मी आयुष्यात कधीही रागावणारच नाही, असं जर म्हटलात, तर किती लोकं तुमचा गैरफायदा घेतील. त्यामुळे तुम्हाला तो राग आवश्यक आहे. कधी-कधी मोह हा सुद्धा आवश्यक आहे. म्हणून या कामक्रोधांवरती किंवा षड्रिपूंवर नियंत्रण मिळवा. हे तुमच्या ताब्यात असले पाहिजे. ते जर वाहवत गेले, तर मग आपल्या ह्या ज्ञानाच्या, सक्सेसच्या मार्गामध्ये प्रचंड अडथळे निर्माण करतात. म्हणून यांच्यावरती नियंत्रण मिळवणं हेच महत्त्वाचं आहे. "तव पराभवो न संभवे राग द्वेषा." माऊलींच्या या वचनावरती विश्वास ठेवा. कधीही यांच्यावर राग
राग आणि द्वेष आपण याचा दुसऱ्या अध्यायामध्ये अर्थ पाहिलेला आहे. राग म्हणजे आपण ज्याला राग म्हणतो, चिड वगैरे, तो राग नाही. द्वेष, हा द्वेष म्हणजे लाइक आणि डिसलाइक. थोडक्यात साधे आपले व्यावहारिक शब्द लक्षात ठेवा. लाइक आणि डिसलाइक. माझ्या आयुष्यात अनेक लाइक्स असतात, ज्याला म्हणजे जी गोष्ट मला आवडणाऱ्या असतात. अनेक अशा गोष्टी असतात ज्या मला आवडत नसतात. विचार आवडणारे असतात, विचार नावडणारे असतात. भावना आवडणाऱ्या असतात, भावना न आवडणाऱ्या असतात. लाइक एंड डिसलाइक्स. ओके? सो यांचा कधीही पराभव होऊ शकत नाही. ह्या कधीही संपुष्टात येऊ शकत नाहीत. म्हणून स्वामीजींनी आपल्याला नेहमी सांगितलं, की इच्छा कधीही मरू शकणार नाही. म्हणून तुम्ही इच्छाच इतकी मोठी ठेवा परमेश्वर प्राप्तीची, की आपोआप बाकीच्या ज्या इच्छा आहेत ते गळून पडतील आणि योग्य दिशेला तुम्ही वाटचाल कराल. मला ते तुरटीचं उदाहरण आपल्या सगळ्यांना परिचित असेल, जे स्वामी यांनी रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा दिलं. स्वामीजींनी अनेकदा अशी उदाहरणं दिली आहेत, की परमेश्वर प्राप्तीची तरी इच्छा का ठेवायची? कारण परमेश्वर प्राप्तीची इच्छा आपल्याला वर घेऊन जाते, म्हणजे लेव्हल करत जाते आणि हळू एका टप्प्यानंतर तीही इच्छा संपुष्टात येते आणि उरतो तो आत्मानंद. या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी, ते इंधने जैसी आगी सावावो होय. अतिशय परखड सांगितलेलं आहे माऊलींनी आणि तेही सुदाहरण. जर तुम्ही ह्या लाइक एंड डिसलाइकला हरवण्यासाठी अगेन पॉवर इंटू पॉवर व्हर्सेस फोर्स ताकद लावाल, बल लावाल, फोर्स लावाल, की मी याला हरवून दाखवणारच. तर जेवढं तुमच्यामध्ये सगळं सगळं बळ आहे, सगळी तुमची जी एनर्जी आहे, ती सगळी केवळ याला हरवण्यामध्येच वेस्ट होईल, जे की कधीच शक्य होणार नाही. उलट यांचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे, तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सरपण, त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे होते. जसं अग्नी जो आहे, हा त्याच्यामध्ये एक लाकूड टाकलं, की तो आपोआप पेटायला लागतो. त्यामुळे ते लाकूड त्या अग्नीला भडका उडवण्यासाठी फार आवश्यक आहे. तसं जर ह्या लाइक डिसलाइक्सला तुम्ही जिंकण्यासाठी, त्यांना हरवण्यासाठी स्वतःची एनर्जी लावलीत, तर ते त्यांच्यासाठीच चांगलं आहे. कारण मी काय करतोय, राग आणि द्वेष, लाइक एंड डिसलाइक याला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतोय. म्हणजे काय करतोय, मी इच्छा धरतोय, की मला यांना हरवायचंय. मग काय होणार आहे? नाही हरणार ते. मग काय? तिरस्कार निर्माण होणार, राग निर्माण असं कसं जिंकत नाहीत? हरत कसे नाहीत? मी एवढी मेहनत घेतोय. पर्यायाने आपण त्यांच्याच आहारी जाणार आहोत. अनेकदा आपल्या आयुष्यात होतं बघा असंच गोष्टी, की आपल्याला उद्देश एक असतो, चांगला असतो, की मला हे जिंकायचं आहे. पण कधी ते जिंकायच्या नादामध्ये आपण त्याच्याच आहारी जातो, कळतच नाही. टीव्ही बघायचं नाही असं म्हणता कधी टीव्ही बघायला लागतो कळत नाही. मोबाईलवर नियंत्रण पाहिजे सगळ्यांना माहिती आहे. कधी मोबाईलच्या आहारी गेलो आपल्याला सुद्धा कळलं नाही. म्हणून माऊलींनी स्पष्ट सांगितलंय, "या ते साधावया लागी, जे बळ आणि जे अंगी." यांनावर कंट्रोल करण्यासाठी जर तुम्ही तुमचं ताकद लावायला गेला, ते इंधन जैसे आगी सावावं होय. उलट ते त्यांच्यासाठीच फायदेशीर आहे. ते म्हणतील, "वाह! वाह! अजून करा. अजून आमच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी प्रयत्न करा." पण ते करण्यासाठी आपण सातत्याने धडपड करणार. हाती काहीच लागणार नाही. सगळी एनर्जी त्याच्यामध्ये वेस्ट. असा हा आजचा श्लोक आहे. थोडीशी वेळेची मर्यादा सांभाळायची आहे. आपल्या आयुष्यातलं सक्सेस कुठे आहे? हे तुम्हाला शोधायचं आहे. कधीतरी कागद पेन घेऊन बसा. काय आपल्या आयुष्यात घडतंय ह्याचा जरा अ, आढावा घ्या. कुठे कमी पडतोय? कुठे जास्ती आहोत? कुठली आपली ताकद काय आहे? ती कशी वापरली पाहिजे? जर आपल्याकडे सगळी शक्ती आहे असं जर म्हटलंय, तर ती का येत नाहीये? कुठल्या गोष्टींनी कव्हर केलेलं आहे? आपलं काम जो आहे, आपल्या ज्या डिझायर्स आहेत, त्या कुठल्या प्रकारच्या आहेत? कधीतरी कॅटेगराईज करा त्या गोष्टींना. निश्चित तुम्हाला त्या गोष्टींचा लाभ होईल. सो सक्सेस जर हवा असेल, इकडं-तिकडं हात पसरण्यात काहीच अर्थ नाही. सक्सेस हवा असेल, स्वतःमधली शक्ती सांभाळा आणि म्हणून मी मगाशी म्हटलं, की हा जो या महिन्याचा पूर्ण ब्रह्मचा उपक्रम आहे, या निमित्ताने तोच अनुभव तुम्हाला सांगायचा आहे, पण तो यथावकाश सांगेल. गोष्टी घडतात, घडवता येतात. शक्ती आपल्यामध्येच आहे.
आपल्याही आयुष्यात अनेक गोष्टी घडवण्याचं सामर्थ्य आपल्याकडे अनेक काय सर्वच. आपलं ध्येयवाक्यच आहे स्वामीजींनी सांगितलेलं. सर्व काही आणि काहीही. तुम्हाला जे हवंय ते घडू शकतं. सगळी शक्ती आपल्याकडे आहे. ती शक्ती जी डिव्हाईड झाली आहे सगळीकडे, स्कॅटर्ड आहे, विभागलेली आहे. सूर्याची किरणं जेवढी विभागलेली असतात तेवढी आपल्याला ती तेवढी इफेक्टिव्ह होत नाहीत. पण तीच जर भिंग धरलं मध्ये, जेव्हा ती भिंगातनं एकत्रित केली जातात, त्यावेळेला समोरच्या असलेली गोष्ट जाळण्याची सुद्धा त्याच्याकडे क्षमता आहे. आपल्याला त्या एका भिंगाची आवश्यकता आहे. ती भिंग तुम्हालाच शोधावं लागेल, तुमचं तुम्हाला. काय केल्याने माझे सगळे विचार फोकस होतील?